अनेक लोकांना वैद्यकीय तपासण्या सामान्य असतानाही दीर्घकाळ टिकणारी अंगदुखी आणि सतत थकवा जाणवतो. याला दीर्घकालीन वेदना म्हणजेच क्रॉनिक पेन असे म्हणतात. वेदना कशा जाणवतात आणि त्या कशा टिकून राहतात यामध्ये मनाचा मोठा प्रभाव असतो. काही वेदनांना स्पष्ट वैद्यकीय कारण सापडत नाही. अशा वेदना बहुतेक वेळा ताण, चिंता किंवा भावनिक संघर्षांशी संबंधित असतात. याला मानसिक कारणांमुळे होणाऱ्या वेदना म्हणजेच सायकोजेनिक पेन म्हणतात. या वेदना डोकेदुखी, अंगदुखी किंवा पोटदुखीच्या स्वरूपात दिसून येतात. सोमॅटिक सिम्प्टमशी संबंधित वेदनांमध्ये वेदना खऱ्या असतात, पण अतिविचार, काळजी आणि भीतीमुळे त्या अधिक तीव्रपणे जाणवतात. दीर्घकाळ टिकणारी पाठदुखी, मानेची वेदना, मायग्रेन किंवा फायब्रोमायल्जिया यांसारख्या वेदनांमुळे झोप, मनस्थिती आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. फायब्रोमायल्जियामध्ये संपूर्ण शरीरात वेदना, थकवा आणि झोपेची समस्या दिसून येते. नैराश्य आणि चिंता यामुळेही शारीरिक वेदना होऊ शकतात. नैराश्यामुळे शरीर जड वाटणे आणि स्नायूंमध्ये वेदना होतात, तर चिंतेमुळे छातीत दुखणे, पोटदुखी किंवा तणावामुळे होणारी डोकेदुखी दिसू शकते. कधीकधी आघातजन्य अनुभव किंवा PTSD नंतरही वेदना सुरू राहतात. काही लोकांमध्ये सर्व तपासण्या सामान्य असूनही वेदना कायम राहतात. याला वैद्यकीयदृष्ट्या न समजणाऱ्या वेदना असे म्हणतात. अशावेळी ताणतणाव वेदना सक्रिय ठेवतो. लक्षात ठेवा, दीर्घकालीन वेदना आणि थकवा हे खरे आणि गंभीर प्रश्न आहेत. मन आणि शरीर दोन्हीवर एकत्र उपचार केल्यास वेदना कमी होतात, ऊर्जा वाढते आणि जीवनमान सुधारते.